12th class English chapter 1.2 on saying please. मराठी ट्रान्सलेशन. एकदा एका मोठ्या शहरात एका ऑफिसमध्ये एक तरुण लिफ्टमॅन काम करत होता. रोज अनेक लोक लिफ्टमध्ये ये जा करत असत. एका सकाळी एक माणूस लिफ्टमध्ये आला आणि थेट म्हणाला टॉप. लिफ्टमॅनने शांतपणे विचारलं, टॉप प्लीज. पण त्या माणसाने तसंच उत्तर दिलं, फक्त टॉप म्हटलं की समज ना. आता लिफ्टमॅनला राग आला. त्याला वाटलं की हा माणूस त्याच्याशी उद्धटपणे वागत आहे. रागाच्या भरात त्याने त्या माणसाला लिफ्ट बाहेर फेकून दिलं. पोलीस आले आणि शेवटी लिफ्टमॅनला दंड भरावा लागला. काय चुकलं त्याचं? हो, त्याने मारहाण केली आणि मारहाण हा गुन्हा आहे. पण त्या माणसाने उद्धटपणा केला आणि उद्धटपणा हा कायद्याने गुन्हा नाही. कायद्याने कृपया म्हणणं बंधनकारक नाही आणि थँक्यू न म्हणणाऱ्याला शिक्षा नाही. पण समाजात संस्कृती, शिष्टाचार आणि सभ्यता हे कायद्यापेक्षा मोठे नियम असतात. त्या लिफ्टमॅनच्या मनात काय चाललं असेल? त्याला वाटलं असेल की त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. मला कमी समजलं या माणसानं, असं त्याच्या मनात होतं. आणि कधीकधी मनाला लागलेली जखम ही शरीरावरच्या जखमेपेक्षा जास्त दुखते. असं झालं की आपण स्वतः दुखावलेले असतो आणि मग इतरांवर राग काढतो. घरात पत्नी नवऱ्याला ओरडते, नवरा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यावर आणि तो कर्मचारी दुसऱ्यावर. अशा प्रकारे वाईट मूड आणि वाईट वागणं सगळीकडे पसरतं. पण आता पाहूया एक दुसरी गोष्ट, एका बस कंडक्टरची, जो नेहमी हसतमुख असायचा. एका दिवशी लेखक स्वतः बसमध्ये चढले आणि लक्षात आलं की त्यांच्या खिशात पैसेच नाहीत. ते लाजले आणि म्हणाले, भाऊ, माझ्याकडे पैसे नाहीत, मला परत जावं लागेल. कंडक्टर हसत म्हणाला, काही हरकत नाही साहेब, तुम्ही बसा, मी तुम्हाला तिकीट देतो. लेखक म्हणाले, पण मी पैसे कुठे पाठवू? कंडक्टर म्हणाला, अरे, पुन्हा भेटालच ना कधीतरी. थोड्याच वेळात लेखकाला खिशात 1 शिलिंग सापडलं आणि त्यांनी पैसे दिले. पण त्या कंडक्टरच्या दयाळूपणानं आणि नम्रतेनं त्यांचं मन जिंकलं. काही दिवसांनी पुन्हा लेखक त्याच बसमध्ये चढले. यावेळी तोच कंडक्टर त्यांच्या जड बुटांनी चुकून लेखकांच्या पायावर चढला. लेखकाला दुखलं, पण कंडक्टर लगेच म्हणाला, अरे बापरे, माफ करा साहेब, माझे पाय रोज तुडवले जातात म्हणून मी हे बूट घेतलेत, पण आता मीच दुसऱ्यांना तुडवतोय. तो इतक्या प्रेमाने बोलला की लेखकाला रागच आला नाही. तेव्हापासून लेखक रोज त्या बसमध्ये चढत आणि पाहत राहिले. तो कंडक्टर सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, वृद्ध लोकांना मदत करतो, पावसात वर बसलेल्या प्रवाशांना सांगतो खाली जागा आहे या, लहान मुलांशी विनोद करतो आणि अंध लोकांना रस्ता दाखवतो, सगळ्यांना आनंद देतो. त्याच्या चांगल्या स्वभावामुळे सगळ्यांचं मन हलकं व्हायचं आणि त्याची नम्रता म्हणजे सगळ्यांसाठी जणू एक उबदार सूर्यप्रकाश होता. लेखक म्हणतात, वाईट शिष्टाचार जसे संसर्गासारखे पसरतात तसेच चांगले शिष्टाचारही पसरतात. जशी एक छान सकाळ आपला मूड बदलते, तसाच एक सभ्य माणूस सगळ्यांचा दिवस सुंदर करतो. तो कंडक्टर आता दुसऱ्या रस्त्यावर गेला असेल, पण त्याची चांगुलपणाची ऊब सगळीकडे पसरत राहावी, असंच लेखक म्हणतात. आणि शेवटी ते म्हणतात, आपल्या जगात सभ्यता कमी होत चालली आहे. लोक कृपया आणि धन्यवाद विसरत आहेत. हे पुन्हा परत आणायचं असेल तर आपल्याला कायदा नाही तर संवेदनशीलता आणि नम्रता लागेल. जर त्या लिफ्टमॅननं रागाने माणूस बाहेर फेकण्याऐवजी त्याच्याशी अतिशय सभ्यपणे वागला असता, तर त्यानं स्वतःवरही विजय मिळवला असता. कारण खरं जिंकणं तेच असतं जेव्हा आपण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो आणि सभ्यतेने वागतो. नम्रतेतून मिळणारा विजय हा सर्वात
मोठा विजय असतो. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.